तर त्यांनी त्याच्याबद्दल सर्वांना माझा नमस्कार। आज मुंबईतील उद्गीरत्यार नसून उद्गीरत्यारच आहेत याची एक वेगळी परिस्थिती या ठिकाणी मला येते। उद्गीरचा व्यक्ती किंवा मुंबईतील उद्गीरत्यार ग्रुपमध्ये मला ऍड केल्यानंतर 2 दिवस झाले फक्त, तेव्हापासून माझ्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली होती की केव्हा केव्हा ह्या उद्गीरच्या कार्यक्रमाला आपल्या लोकांना भेटण्यासाठी मी येऊ। मी माने सरांना फोन केला आणि सांगितलं, माने सर माझं ते गुगल फॉर्म काय थोडंसं काय तर प्रॉब्लेम असं होत नाही। त्यांनी बोललो हो आपणाला तसं होतं, माझं पण काही गोष्टी माझी नाक करून घेते त्यांनी मला सांगितलं आणि मी ऑफलाईन पद्धतीने माझी माहिती व फोटो मी व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केला। माझा परिचय, मी अशोक वैजनाथ हळ्ळे, प्रॉपर राहणार उदगीरचा, हाऊसानी गल्ली येथे पूर्वी माझं वास्तव्य होतं। आता तुळशीधाम गृहनिर्माण संस्था निडमन रोड उदगीर येथे आहे। माझं शिक्षण 1ली ते 4थी। एक दुर्दैव आहे माने सर, मी श्यामलाल आणि लालबहादूर शाळेला शिकू शकलो नाही। माझं दुर्दैव आहे का तर आमच्या मित्रांमध्ये अशी एक चर्चा होती, अरे तिथले शिक्षक खूप खतरनाक आहे, खूप मारतात, जे काही खरं नाहीये। मग मी संग्राम शाळेमध्ये 4थी पर्यंत शिकलो, विद्यार्थिनीमध्ये 7वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि झडपी शाळेमध्ये 10वी पर्यंत घेतलं, 8वी। पण मला येऊ आला नाहीये किंवा मी येऊ शकलो नाहीये। लालबहादूर आणि श्यामलाल नको असं माझे मित्र म्हणायचे। आणि आता मी हल्ली कांदिवली पूर्व लोखंडवाला या विभागामध्ये अमृत विद्यालय या शाळेमध्ये सहाय्यक शिक्षक, माध्यमिक सहाय्यक शिक्षक या पदावर कार्यरत आहे। आणि आमच्या शाळेचे संस्थापक तुम्हाला सांगतो, खास करून आपण सगळेजण म्हणताना माझं हे प्रोफेशन आहे, मी हे मदत करतो, मी ते मदत करतो, यापूर्वीही 25 ते 30 वर्षापूर्वीही आमचे संस्थापक प्राचार्य श्री रामचंद्ररावजी आदावळे सर यांनी आपल्याकडच्या जवळपास 70 ते 80 लोकांना, त्यांच्या एक शाळेचे खूप मोठे युनिट आहे, कमीत कमी 150 लोक आम्ही आहोत, तर 80 लोकांना त्यांनी आपल्या गावाकडे क्लर्क पासून सेवकापासून आमच्यासारख्या कितीतरी शिक्षकांना त्यांनी या ठिकाणी आणलेलं आहे। हे त्यांचं खूप मोठं कार्य या ठिकाणी आहे, त्या माध्यमातून या ठिकाणी आहे। थोडी उद्गीरची भाषा ऐकायची आहे का? आमच्याकडे खूप मोठ्या संख्येमध्ये शाळेमध्ये शिक्षक असल्यामुळे आम्ही उद्गीरची भाषा दररोज बोलतो। फक्त इथे मुंबईमध्ये जन्माला आले जे मॅडम लोक किंवा शिक्षक आहेत त्यांना ते कळत नाहीये। काय करणार रे दुसरं बघ, तू हे काळजी म्हणतोस, तू असं करालोस इथल्या मॅडम लोकांना काहीच कळत नाहीये। शेताकडे किती मस्त कडा खेळ घालतात बघ असं बोललो ते मॅडम बोलत, खेळा भिंतला मारतात, शेताने कुठं घालतात। आमची पिकनिक गेली होती, पिकनिक गेल्या असताना मी काय म्हणलं, ओ झाडाला बघा किती छान वांगे लागलेत, ते मॅडम झाड सुद्धा लागली होती, वांगे खाली असतात त्या पहिला काहीच माहिती नव्हतं। म्हणजे असे अनेक गमती जमती या ठिकाणी होतात। प्राचार्य मॅडमला आमचे एक सर विचारले, मॅडम मी मुलांना एको घेऊन जाऊ का? मॅडम फक्त मान हलवली आणि मला विचारली, अरे सर एको म्हणजे काय? मॅडम एको म्हणजे एक कसा होतं? ठीक आहे, एवढं बोलून या ठिकाणी थांबतोय। धन्यवाद। भाषा कशी असते माहिती आहे आपल्याला, पण तरी तो दाखवली आणि त्याच्याबद्दल आपले धन्यवाद। यानंतर